पहाटेला कोंबड्याने दिलिया रोळी शुक्राची चमके बाणी चला उठा सखियानो जाऊ शुक्राची चांदणी चमकेल बाणी बाजीला कोंबड्याने दिलिया रोळी शुक्राची चांदणी चमकेल बाणी चला उठा सखियानो जाऊ बाजारी शुक्राची चांदणी चमकेल बाणी
गुलाबी थंडी हवाई रोमेरो चंद्रा आज विश्वास मथुरेचा बाजार मशीनवर तो पैसे मथुरेच्या बाजारात आहे का नाही? विक्रीसाठी काय घेतलं हे कळायला पाहिजे ना. खरं आहे तुझं. आज आम्ही घेतलंय तू राधे. अगं पोरी मिळून जायचं म्हणजे वाटते मनाला. सगळ्या दडवा आहे. तो नंतरचा गाणं. चंद्रा तुझ्या शेजारच्या मावशीला हात मार पाहू. मावशी अगे मावशी कोण ग? अगं मी चंद्रा इथेच ना बाजार ना. बरं बरं आलेच हा. Thank you.
अगं बाया 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 बरोबर चालत बाजारला पंचंद्र अधिक काय नाही का बोलली मावशी आमचं आता काय ठरलं बरं झालं तू आली हा तुम्ही नटलेल पुरी नाचत झुमकत चालला बाजार पण जर तुम्हाला भावगी दिसलं तर मी मावशी नाही सांगून ठेवते हे काय मावशी चल लवकर चला तर शृंगार सारा वरातला लवकर निघाली रातारा शृंगार सारा वरातला लवकर निघाई रातारा जाऊ या बाजाराला दही दूध विकरीला जाऊ या बाजाराला दही दूध विकरीला
धन्यवाद रसिक हो, धन्यवाद. हे पहा, आता चालू असलेल्या कार्यक्रमासाठी म्हणजेच खास आमच्या गोपींसाठी काही बक्षीस आले आहे. सुनील राठोड याचकडून मनसे विभाग प्रमुख अध्यक्ष श्रीयुत सुनील राठोड याचकडून आमच्या गोपींसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच अरविंद शांताराम गुरव तुरल गुरववाडी यांच्याकडून आमच्या गोपींसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. श्रेयश मथुरेचा बाजार 16 गोपिका थाटमाट करून त्या मथुरेच्या बाजारी जाणार. त्यांना पिंपळाच्या वारी अटक करण्याची कामगिरी पेंद्या तुझा मला सांगितली पाहिजे. अरे पेंद्या, अरे तुझा आलो देवा. देवा
दिवाळी समितीने काम केली 21 ला हो ऐकली. ठीक आहे देव बाबा या आपण अरे सुदामा, आज देवाने आपल्या कामगिरी सांगितले हा. की मोठी आणि कठीण वाटते मला ए, मला पण तसंच वाटतंय बघ. आपल्या गोकुळातील गौराई दैदूत लोणी घेऊन त्या मथुरीच्या बाजारी जाणार. त्यांचा रस्ता एकाएकी बंद करायचा अरे म्हणजे पण कधीतरी बंद करायला लागणार. अरे आपल्या देवाचं म्हणणं असं की हा. गोवर्धन पर्वत आणि यमुना नदी यापासून मिळणारे धन आपलंच आहे. ते पंचामृत जातं का मला ए, देवाचं म्हणणं अगदी बरोबर आहे. होय ना? आपण कष्ट करायचे, रानवनातून गाई गुरांची राखण करायची, बरोबर आहे. आणि दैदूत लोणी त्या दुष्ट राक्षसांनी खायचं. नाही खायचं हा अन्याय थांबवलाच पाहिजे. थांबवलाच पाहिजे. अरे हा. एक दोन सोपी जरा भेटतात तर केवढाही जमा अडवायची आपली तयारी आहे. पण कोण भेटणार ए, हा? तुझं काम होणार ना? हे पण माझ्याकडे काम होणार नाही. माझ्या तरी कुठं होणार हा? आहे? छे. अरे हे अरे तो आपल्या जोडीचा बोबड्या आहे ना. बोबड्या? हा, मग त्याला जरा जोरात हाक मार. तो जर आला तर कसलीच चिंता नाही बघ. असल्या कामात तो लय हुशार. अरे सुदामा, हा. तो काम करील ना. अरे करी म्हणजे काय, तू हाक मारू तरी बघ. बरोबर हाक मारतो. अरे बोबड्या! अरे लवकर ये, लवकर. काम आहे. माझी कपिला नाही तुटले, तिला थोपतो आणि मग मी तुझ्या सोबतीला येतो. तू ये कपिला, तू ये. मी गुप्त देवांचा सवंगडी, काही राखी तो मी रे कुंजावरी. मी गुप्त देवांचा सवंगडी, काही राखी तो मी रे कुंजावरी. माझी नजर चुकवणे जाय, माझी नजर चुकवणे जाय. माझे तुकडे कपील जाय, मला ते सोडून जावं जाय. माझे तुकडे कपील जाय, मला ते सोडून जावं जाय.
बाबा इथले इथले ती तंते काय अरे बाबा यतन धरले अरे बोबड्या तुझ्या गायला पाठीवर गोट्यात देऊन बांधतो तुझं दुखापत झाले अरे काय पोटात शिंग घातला अरे बरोबर भेगात शिंग घातला अरे अरे सुरामा अरे हा बोबड्याला बोलवलं खरा मग तो काम करील काय अरे आता बघूया काय करणार. अरे हा एका हातावर वाकडा हा एका पायावर फाकडा आणि हा डोक्यावर पडलेला अरे पण तो काम करणार. हुशार आहे, हुशार. अरे तू काय बोलत ऐकलं मी हो एका हातात वाचला आणि मी ह्या पायात आता आणि डोक्यातून बनलेला मग आलं आता तोंडावर पडलो तोंडावर. तर मी अरे अरे मला कशाला बोलवलं तुला इथं बोलावलं बाबा नुकताच त्याला बोलवलं हे बोबड्या तुझ्यापर्यंत एक काम आहे माझ्यापर्यंत आणि त्याने त्यातला अरे आज आपले भरपूर मधामग काय म्हणतो आज आपल्याला दही दूध लोणी तूप काय प्रसिद्ध खायला काय म्हणतो अरे बोबड्या आपल्या गोकुळाची गवळणी दूध लोणी घेऊन त्या मथुरेच्या बाजारी जाणार. अरे पण त्या घाटण्यात त्यांना आड वाटेला जाऊन त्याचा रस्ता करायचा आणि दही दूध भरपूर खायचं आदित्य आम्हाला हॅलो हे पहा आमच्या छोट्या बालकलाकारासाठी या कृष्णाच्या भूमिकेसाठी बक्षीस आला आहे सक्षम हरेकर, विघ्नेश खडसी, श्रुत खडसी व दीक्षित खडसी, दक्षिण खडसी. सक्षम हरेकर, विघ्नेश खडसी, श्रुत खडसी व दक्षिण खडसी यांच्याकडून आमच्या छोट्या कृष्णाच्या भूमिकेसाठी 201 रुपयाचा पारितोषिक आला आहे. जय हनुमान क्रीडापटू. जाऊ मथुरेच्या बाजाराला चला जाऊया ग बाई जाऊया ग बियाणी व्यापारा
अरे बोबड्या! काय जाताना रे? तुला आम्ही सांगितलंय काय? जाऊया नाही लावायला मग तू इथं नाचतोस का? मी हा? नाचतो सांगितलं काय अरे बाबा दवलं नाही लावायला तू केलंस काय तुम्ही जरा थांबा थांबू हा तुम्ही जरा थांबा हा. जरा मी तर लावून बसतो त्याला मित्राला बघतो कशाला? हा. अरे ते आपल्या गुरुच्या मुलाने घेऊन जायचं दोन्ही. चाललंय पत्रीच्या बाजारला. हॅलो हॅलो दोन दोन मात दान म्हणून वाहता त्यांना मागे फिरवा असा कृष्णदेवांचा हुकूम आहे कुठनं देवाचा तुम्हाला मग थांब पहिली दिसली दुधाला लावतो आणि थांबली म्हणजे चांगली करता. म्हणजे काय करतो ते? बंदूक म्हणून वर जाऊ नको. सोन्याचा चोरताय आपण आणि दुधात पाणी अरे बुबड्या, त्याच्या दुधात पाणी असो, अगर काही असो, रस्ता बंद झाला पाहिजे. अरे हे त्यांच्या दुधात पाणी असो अगर ताई असो रस्ता बंद झालाच पाहिजे तुला सांगतोय आता होय मी म्हटलं मला तिथं अरे मी तुला सांगतो. अरे रस्ता बंद झाला अरे झाला म्हणून थमत अरे झाला म्हणून थमत मी काही घालत नाही तो आला का भितो अरे रस्ता बंद ना मी माझ्या भात्यात करणार माझ्या भात्यात काय तुझी भाषा आहे ती आम्हाला तरी समजू. बस बस ए दोन दिनो मातावरती ठासलं दवा मी निकाल लावणार काय भाषा आहे बघ त्याची. देवा सांग तुम्हाला मावशी हा. बघ ना मला कशी ऐका. इंग्लिश आहे ते बरोबर आहे. त्या म्हातारीला समजून असेल बुवा. आम्ही लोकांचे मुलं काय बची राहतो नाही तर कमी
तू दैवाती दोस्त खलबेती दोस्त दही लोणी ह्याला काय दाखवला आता तर मी तिला सांगितलं काय सांगितलं दहीदूध खाऊ राक्षस माजले मी पद्धत सांगितलं पण का दहीदूध पाहून लागतेच मारले अरे ती मावशी काय बोलली मावती हा. आणि माझ्या बरोबर अरे तुझ्याबरोबर तर बोलली नटाले तुझ्या बरोबरचा बोलली मावती अरे मग? आणि माझ्या बरोबर अरे मला लाज येते लाज येते तुला पल्ली उतर आता विचारता तिला. हा. अरे तूच विचार काय बोल अरे मेल्या, तुझ्याकडे कायदा असेल तर सांग सांगतो तर मागव तू पहिली बांधव हो मावते अरे ती कधीच गेले अरे हा. मावते आत्ता मला धाव आली आता तू काय घाबरली? अरे आपण 4 फूट लांब करतोय का कोण मी हा. हे, अरे कायद्यामध्ये कायदे कायदा म्हणजे अरे, कायदा म्हणजे आपली ओळख पाहिजे कायद्यामध्ये आपली ओळख हा. म्हणजे मनात पातून मावती मला ओळखलं नाही म्हणजे मनात पातून मावती मला ओळखलं तुम्ही मला ओळखी नाही ए, काय बोलतोय या? का मावते तुम्ही मला ओळखी नाही का अरे नाही मेल्या. काय मेल्या अगं मी तो अरे पण कोण? अगं मी तो अरे पण कोण? तुला देवाचा बोल एवढं सगळ्याला एवढं ढोंगरा लागतं? मेल्या बोलली ह्याचा प्रेमाला झालं काय म्हणतोयस काय? मग प्रेमाला होय हा प्रेमाला तुला प्रेमाला आवडलं. हे बोकड्या. ये, तुला काय सांग? हायतात आहे का हा. हे हायतात आहे का अरे हा कामात मी लय विचार हाय सांगतो बरोबर हे सुदामा, आयडियाला पुढलं सांग. सांगितलं नाही, मार खाय तो. सांगितलं बरोबर आहे. हे बोकड्या. हे, काय सांगतोस काय? काय सांगतोस काय तिला? तू काय सांगितलं काय सांग म्हणून मी हे बाप रे. हे बोकड्या. तिला कायदा आहे म्हणून सांग. कायदा आहे हा. हे म्हणतात थांबायचं तुम्ही अरे ऐकून कोणी घ्यायचं? हा, ऐकून तुम्ही अरे म्हणून मी तुम्हाला तिथं घेत तू बऱ्याच सांग थांबायचं का कायदा आहे कायदा आहे हे बाप रे. हा आता कायदा सांग ना लवकर. मातीचं नाही तिथे ऐक मला, ऐक. हॅलो हे पहा आमच्या कलाकारांसाठी खास आमच्या गोपींसाठी काही बक्षीस आले आहे जय हनुमान कबड्डी संघाचे कर्णधार जय हनुमान कबड्डी संघाचे कर्णधार संकेत घडशी यांच्याकडून या गोपींसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे शिवराम गोपाळ निवडेकर याचकडून या छोट्या गोपींसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे यश हरेकर याचकडून या ढोलकीपट्टूसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे सार्थक सुनील भाईजे व अस्मी सुनील भाईजे याचकडून या गोपींसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे महादेव गोविंद राठावन यांचे जावई शांताराम कुटक यांकडून आमच्या गोपींसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे आमच्या मंडळातर्फे त्यांचे मनस्वी आभार धन्यवाद हे पहा आमच्या मावशीसाठी बक्षीस आलं आहे खास मावशीसाठी महेश सुर्वे यांच्याकडून या मावशीसाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं त्यांचं नाव घ्यायचंय महेश
मावती माझं नाव तिचं. थांबलोय, थांबलोय. मावती घे माझं नाव. गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी, गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी, महेश रावांचं नाव घेण्याची रोजच मिळू शकते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसे रवींद्र खडसी याचकडूनही या मावशीसाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय, रवींद्र खडसी. हिरवीगार झाडं नदीच्या काठी, हिरवीगार झाडं नदीच्या काठी रवींद्ररावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी. धन्यवाद. तसेच काय संजय हरेकर याचकडून या मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं त्यांचं नाव घ्यायचं आहे, संजय हरेकर. ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल, ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल, संजय रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी स्पेशल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच अमोल हरेकर व नितीन खडसी याचकडूनही या मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं त्यांचं नाव घ्यायचं आहे, अमोल हरेकर. मत्त घे. शिडीवर शिडी 32 शिडी, शिडीवर शिडी 32 शिडी, अमोलराव ओढतात विडी आणि मी लावते काठी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. संजय वरेकर कलबस्ते याचकडूनही या मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं त्यांचं नाव घ्यायचं आहे, संजय वरेकर. डोळ्यात आहे रत्नागिरीचा दणका, डोळ्यात आहे रत्नागिरीचा दणका, संजय रावांचं नाव घेते मीच आहे त्यांची मेंढका. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच प्रचित रिकामे याचकडून आपल्या मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं त्यांचं नाव घ्यायचं आहे, प्रचित रिकामे. भाजीत भाजी मेथीची ती मी खायची, भाजीत भाजी मेथीची ती मी खायची, प्रचित रावांचं नाव घेते सुन मी त्यांच्या आई. आणि श्री संभावा ध्यान विनाचे नमन मंडल ओझरे खुर्द गुरुवाणीतर्फे या सर्वही बक्षिसाचे मनस्वी आभार. धन्यवाद.
आपण पहिला बघितलं ना डोक्यावर पडली ना बरोबर आज डोक्यावर आलं. बोबड्या कायदा सांगून झाला झाला हा. आणि आता आता तिला सांग काय सांगायचं आमच्या कायद्याप्रमाणे तुला इथं बसलाच पाहिजे. एवढंच ना एवढंच? एवढंच ना अरे एवढंच बरोबर सांगतो हे मावते आमच्या कायद्याप्रमाणे तुला इथं बसायलाच हवं हा. या मुलींच्या कायद्यांना बस आपण थोडं दगडं म्हणून बस तू तशी बन बा. तू तशी बन. कायद्यानं कायद्यानं हा. हे मावते कायद्यानं हे गवळणो, कायद्यानं अरे तू काय घेणार तरतूद देणार ते मी थाणार जगाकडनं खाल्लं तर पुरला नाही घेणार. काय म्हणाला हा. भपूल मॉप मॉप भपूल भपूल अरे बघा, आता चला हा. आपण कृष्णदेवाला सांगूया तुम्ही सांगितलेली कामगिरी आम्ही पूर्ण केली. मला तसं सांगू चला त्याला तर. आला का तू? नंतर मावशी. पेंड्याचं तर मला चांगली कामगिरी अजूनही अपुरीच दिसत आहे. आपणच त्यांना जाणून धरावे. गवळणींनो थांबा. आपल्याला म्हणतात कोण? भगवान विष्णूचा आत्मा अवतार. भगवान विष्णू असे नसतात. मग राधे कसे असतात? शंखचक्र, कालापद्म, गंभीरा, हस्तिनिपुरा, हे चतुर्भुज असते. राधे हे सध्या कलियुग असून याचा अवतार असा धारण केलाय की त्या दुष्ट गवताच्या वधासाठी. मग आपले धर्म कसे करणार? ऐक तर. Thank you.
जा, तुम्हाला रजा आहे. देवा, थांब राधे, राम अवतारी ऐमई वधाचा प्रसंग आठव. हॅलो हे पहा आमच्या गोपीसाठी बक्षीस आले आहेत रवींद्र भुवन